जय सद्गुरू. सर्वांना माझा नमस्कार. नवरात्र उत्सवामध्ये देवीला विविध नैवेद्य अर्पण केले जातात. आपण पाहूया देवीला आवडणारा तांबूल नैवेद्य कसा करायचा. त्यासाठी मी पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. इथे सुपारी आहे, इथे कात आहे, हा गुलकंद आहे आणि ही बडीशेप मध्ये काश्मीरी मीठा मसाला आहे आणि त्यामध्ये धण्याची डाळ पण आहे. ही खडी साखर आहे, खोबरं आहे, ही विलायची आहे, आणखीन हे आसमान तारा आहे यामध्ये. आणि यात लवंग आहे, ह्यात केशर आहे, चुना आहे आणि ज्येष्ठ मधची पावडर आहे. आपण सुपारी कुटूया. सुपारी कुटून झालेली आहे. आता कात टाकूया. या दोन विलायच्या बारीक करूया. लवंग पण बारीक करून घेऊया. देवीला विलायची आणि लवंग खूप आवडते. बडीशेप टाकून आपण बारीक करून घेऊया. आता आपण सगळं मिश्रण केलेलं आहे ना, कुटलेलं, ते सगळं काढून घेऊया. आता ही पानं आहेत, त्याचे देठ काढून घेऊया. आणि त्याचे तुकडे करून बारीक करूया खलबत्त्या. त्याचं कोणी मिक्सरला पण करतं हे तांबूल. आता आपलं पान कुटून झालेलं आहे, ते आपण काढून घेऊया. त्यामध्ये थोडा चुना मिक्स करूया. आता आपण मगाशी सगळं ते कुटलेलं आहे ना, त्यामध्ये ते घालूया. थोडी खडी साखर पण त्यामध्ये टाकूया. एक चमचा ज्येष्ठ आणि गुलकंद हे सगळं आपण एकत्र करूया. हे आसमान तारा आहे, हे पण त्यात आपण टाकून घेऊया. ह्याला थंडाई पण म्हणतात. आणि थोडं आपण केशर टाकूया. 2-3 काड्या टाकलेल्या आहेत. हा सगळा त्रयोदशी गुणी विडा तयार झालेला आहे. याला तांबूल पण म्हणतात. आपलं तांबूल तयार झालेलं आहे, पण ते जरा ओलं आहे. हे महिन्याभर टिकतं, पण त्याला थोडंसं वाळवावं लागणार आहे. देवीचा तांबूल नैवेद्य झालेला आहे. आता आपण खणवडा करूया. त्यासाठी मी 2 विड्याची पानं घेतलेली आहेत. त्याला आपण पहिल्यांदा चुना लावूया. चुना जास्त लावू नका, त्याच्याने तोंड येतं, म्हणून थोडासाच मी चुना लावलेला आहे. आणि यामध्ये सगळं साहित्य आपण मगाशी वाटलेलं होतं. म्हणजे यामध्ये लवंग आहे, कात, सुपारी, बडीशेप, काश्मीरी, धनारा, ते सगळं आहे, त्या टाकलेलं आहे. त्यावर आपण थोडंसं खोबरं टाकूया. खडी साखर, हे आहे गुलकंद, ते पण आपण टाकून घेऊया. ज्येष्ठ मध पावडर, हे केशर आहे, केशर पण टाकून घेऊया. आणि याचा आपण खणविडा तयार करूया.
हे सगळी बाजू आतमध्ये दुमडायची. हे सगळं आपण आतमध्ये मोडून घेऊया, दुमडूया आतमध्ये. आणि इथे लवंग घेतलेले आहे. फुलाची लवंग अख्खी म्हणजे घ्यायची आणि इथे खोचायची. हा झाला आपला खणविडा तयार. आता आपण गोविंद विडा करणार आहे 5 पानांचा. तो कसा करायचा ते बघा. पहिल्यांदा पानाला चुना लावलेला आहे. आणि त्यामध्ये बडीशेप, कात, लवंग, विलायची, धनाडाळ सगळी ती बारीक करून घेतलेला आहे. ते आता आपण त्यावर ठेवलेलं आहे. आता आपण खडीसाखर त्यामध्ये टाकणार आहोत. थोडा खोबऱ्याचा किस पण त्यामध्ये टाकलेला आहे. ज्येष्ठमध पावडर पण त्यामध्ये आपण टाकणार आहोत. विलायची सोलून त्यामध्ये टाकणार आहे. त्यामध्ये गुलकंद पण टाकणार आहे. गुलकंद टाकलेला आहे आता. आणि केशर पण 2 काड्या केशराच्या टाकलेल्या आहेत. आणि गोविंद विडा कसं करतात ते पहा. पहिल्यांदा एका साइडने त्रिकोण करून घेतलेला आहे. परत दुसऱ्या साइडने पण त्रिकोण केलेला आहे. आपल्याला त्यामध्ये काय टाकायचं असेल तर आपण टाकू शकतो. आणि ते आपण आता दुमडून घेणार आहोत. आता आपण दुसरं पान घेणार आहे. दुसऱ्या पानाच्या मधोमध सेंटरला ते ठेवलेला आहे विडा केलेला आता. आणि दोन्ही चिमटीमध्ये इकडे घेऊन ते आपण ते खाली टोकं घेणार आहोत. तिसरं पान पण आपण अशाच पद्धतीने करणार आहोत. आता त्याच पद्धतीने चौथं पान पण आपण घेतलेलं आहे. ते बरोबर मध्ये सेंटरला घेतलं की बरोबर खाली असं दुमडता येतं. आता 5वं पान पण त्याप्रमाणे आपण घेतलेलं आहे. ही पानं घेताना पहिल्यांदा लहान पान घ्यायचं आणि मग शेवटी मोठं पान ठेवायचं, म्हणजे ते लेयर व्यवस्थित येतात. आता
खालच्या साईडने लवंग लावलेले आहे, विड्याला खाली लवंग लावलेले आहे। हा झाला आपला गोविंद विडा तयार। देवीच्या नैवेद्यासाठी इथं आपलं तांबूल तयार झालेला आहे, तांबूल नैवेद्य। आणि हा खणविडा पण आपण नैवेद्यासाठी केलेला आहे आणि हा गोविंद विडा पण तयार केलेला आहे। गोविंद विड्याची लेअर बघा छान आलेली आहे। अशा प्रकारे आपले देवीच्या नैवेद्यासाठी पानांचा नैवेद्य, तांबूल, खण विडा आणि गोविंद विडा तयार झालेला आहे। आता आपण महालक्ष्मीला तांबूल, खणविडा आणि गोविंद विडा अर्पण करूया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।